दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं. चला शिकूया तंत्रस्नेही होया यूट्यूब चॅनलवरती. नुकताच आपल्याला शिक्षण सप्ताह जो आपण साजरा करत आहोत त्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेली आहे. ती म्हणजे की आपण दर दिवशी जे उपक्रम घेतो आहोत त्याचे जे फोटो आणि व्हिडिओ असतील ते आपल्याला शासनाने एक पोर्टल तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवरती अपलोड करायचे आहे. त्याची लिंकसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तर बघूयात त्याचबद्दलची ही माहिती आहे व्हिडिओमध्ये. ह्या लिंकला आपण क्लिक करूयात. लिंकला क्लिक केल्यानंतर या पेजवरती आपण येऊ. इथून आपल्याला ही जी साईज आहे ती डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे. इथे बघा डेस्कटॉप साईट, याला आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला हे असं पेज इथे दिसेल. तर इथे आपल्याला UDIS नंबर टाकायचा आहे. UDIS नंबर टाकल्यावरती आपल्या शाळेची सर्व माहिती इथे येणार आहे. त्यानंतर इथे मुख्याध्यापकाचे संपूर्ण नाव, मेल ID आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथे निळ्या याच्यामध्ये दिसते प्रोसीड टू मीडिया सबमिशन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला सगळे दिवस इथे आलेले बघा, डे 1, डे 2 तर डे 7 पर्यंतचे. आणि त्यानंतर तो दिवस आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर बघा इथे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट, आपले एकूण त्या दिवशी किती मुलं सहभागी झाले होते तो इकडे आपल्याला आकडा टाकायचा आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी कमीत कमी एक आपल्याला त्या दिवसाची सिलेक्ट करायचे, चेकबॉक्सला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कशासाठी यूज केला, पब्लिसिटीसाठी. तर आपण व्हॉट्सअप जास्त करून वापरत आहे. जे फेसबुक वापरत असेल, इंस्टाग्राम वगैरे, ट्विटर, यूट्यूब, ते त्याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. आणि किती पोस्ट टाकल्या ते सुद्धा इथं टाकायचं आहे. त्याच्या खाली आहे रिमार्क. इथं आपल्याला थोडक्यात त्या दिवसाचा अभिप्राय इथं लिहायचा आहे. त्यानंतर फोटो अपलोड करायचे आहे. त्याचे साईज दिले 5 MB पर्यंतचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. प्रत्येक दिवसाचा 5 फोटो इथे आपल्याला अपलोड करायचं. त्याला लाल स्टार दिल्यामुळे 5 फोटो अपलोड केल्याशिवाय आपली ही माहिती सबमिट होणार नाही. त्यानंतर खाली इव्हेंट व्हिडिओ आहे, 50 MB पर्यंत टाकायचा आहे. मात्र त्याला रेड स्टार नसल्यामुळे जर आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध नसेल तर तो नाही टाकला तरी आपलं त्या दिवसाची माहिती इथे सबमिट होणार आहे. सगळी माहिती भरून झाल्यानंतर तर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिशन इन प्रोग्रेस म्हणून आपल्याला तिथे दिसेल. अपलोडिंगला थोडा वेळ लागेल. त्यानंतर आपल्याला इथे मेसेज येईल, सबमिशन सक्सेसफुल. या इथे आपला एका दिवसाचं माहिती अपलोड करून झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला इतर दिवसांची सुद्धा माहिती अपलोड करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.